इसका मुझे पहिले सर्व्हिस करायला लागेल. तर केलं आहे रस्त्याचं काम. हा ब्रिजचं काम आता जस्ट केलं. भाई लग्न आहे, जेवून जायचं का? सो नमस्कार, राम राम, जय शिवराय गाईज. मी आहे तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सॅम. हाय गाईज. हां पुढं हाय गाईज. मी आहे तुमचा तेवढाच येते आम्हाला. आणि तुला काय येतं रे? ABCD. याला तर काहीच ABCD येते याला. सो आता आम्ही चाललो आहे खास करून रील्स बनवायला. 12वीला रील्स बनवायला, खास रील्स बनवायला आम्ही 12वीला चाललो आहे. आपल्यासोबत आहेत आमचे लाडके. हां रील्स बनवू आपण. रील्स बनवू नाही, रील बनवूया. रील्स REREEL. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. हां ओके. येस बनवायला. रील्स नाही RISS. मी रील बोललो रे. तू नीट ऐकलंस का? तू चुकीचा आहे. या इस बात पे मैं कारवाई करूंगा. कर दे. तो आम्ही चाललेलो आहेत आणि आमच्यासोबत आहेत हे ब्लॉगर ज्यांचं काय नाव पता काहीच नाही आहे. त्यासोबत हे दुसरे ब्लॉगर वेदांत दादा आणि एकच वादा. पोरींनी वेदांत दादा नका बोलू फक्त. चल किधर है वो लोग? नहीं है ना. कुठे विचार. चल फिर. थांब देतात. कुठे? सो फाइनली आम्ही निघालो आहे जस्ट आता. सो अपने साथ है अपनी एक ब्लैक ब्यूटी, एक NS और एक DO और 3 भाई जा रहे एक मस्त पैकी वीडियो शूट करने. डैम. और आज आएगा मज़ा राइड का भी, क्योंकि बहुत दिनों बाद म्हणजे लई दिवसानंतर राईड करतो आहे. तर खरंच मजा येईल राईडला पण या. सो फर्स्ट पेट्रोल पंपला जायचं आहे. पेट्रोल टाकून घेऊया आपण गाडीमध्ये जरासं. थोडंसं पेट्रोल टाकूया आणि मग लगेच निघूया. थोडंसं म्हणजे आहे पेट्रोल आहे आपल्याकडे, पण तरीसुद्धा आपण पेट्रोल टाकूया. सो पहिलं पेट्रोल पंप. काय बोलता? सो फायनली आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आम्ही इथून जस्ट आत्ताच निघालो आहे. आणि आपली एक गाडी पुढे गेली आहे. सो पेट्रोल टाकून पुढे गेली आहे. आणि आता सो बहन डर गई. एक फ्रेंड भेटलेली आणि त्यानंतर लगेच निघालो आता. सो फ्रेंड माझा आता कुठे गेला? तिकडून का? मग चला आपण इकडनं. सो ते लोक आतून गेले, आता आम्ही बाहेरून जाणार. कारण तिथे पोलिसवाले असतात बोलतो. बट आपल्याला टेन्शन नाही पोलिसांचा. पण तरीसुद्धा गाडी ओके तो टेन्शन नाही, गाडी नो ओके तो टेन्शन आता आहे. तर आता वाजले किती मला पण नाही माहिती एक्झॅक्ट किती वाजलेत मला नाही माहिती आता. कारण का मेन व्हिडिओ जिथं बनवायची होती ना आपल्याला, जो टायमिंग आहे ना आपला, त्या टायमावर नाही पोचलो तर काही उपयोग होणार नाही. तेवढी मेहनत करून जाण्याचा. माझ्या गाड्या बघू शकता तुम्ही. लाईनशीर 3 गाड्या आमच्या लागोपाठ चालल्यात आणि 4थी गाडी आमची नाही आहे. ती दुसरी आजूबाजूवाल्यांची गाडी आहे. सो आपली नाही आहे. ओके ना? ओके. सो फायनली सनसेट व्हायच्या अगोदर आम्हाला जायचं आहे. इसका मुझे पहले सर्विस करायला लागेल. फर्स्ट सर्विस मुझे इसकी करनी पडेगी. मतलब हिंदी बोलायला गेलं तर फर्स्ट सर्विस आणि मराठीत बोलायला गेलं तर सर्व्हिसिंगला न्यावं लागेल हिला आपल्याला फायनली. कारण की थोडंसं नाही पण थोडं नॉर्मल काम आहे गाडीमध्ये, ते आपल्याला करावं लागेल लवकरच रोड ट्रिपच्या पहिले.
आता रोड ट्रिप कुठे होणार आहे, कधी होणार आहे ते अजून मी तुम्हाला सांगत नाही कन्फर्म, पण आपली रोड ट्रिप लवकरच होईल. एक तर वन डे रिटर्न या बघूया कसं काय, पण ते नक्कीच होणार आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही एकदम मस्त केलं आहे रस्त्याचं काम. हा ब्रिजचं काम आता जस्ट केलं, म्हणजे आत्ता एवढं तर नाही. अरे कहना क्या चाहते हो? केलं आहे, याच्या पहिलेच केलं आहे, पण केलं आहे. कारण का हा रस्ता खूप जास्तच खराब होता मध्ये खूप जास्त खराब होता. तर आता जाऊन काम केलेलं आहे या रस्त्याचा, त्यामुळे छान केलं आहे काम. आणि डांबरी रोड बेस्ट वाटतो यार कॉन्क्रीटपेक्षा. आणि आपल्या भावाला बघू शकता रस्ता खाली, तो गाडी भी एकदम ओ कंट्रोल उदय, कंट्रोल उदय को बोलो मत, खुद करो. भाई लग्न आहे, जेवून जायचं का? कोण कोण येतं लग्नाला जेवायला नक्की सांगा, फटाफट या. गाडी बी आले नवरदेवाची, चला. आय डोंट नो नवरदेवाची का नवरीची, पण गाडी आले. कशी आहेस? कुठं आले? सो फायनली आज कोण ना कोण भेटतच चाललं आहे आपल्याला रस्त्याला. आता आत्या भेटली मला, जस्ट आत्या, माझी आत्या भेटली रस्त्याला. तर त्यामुळं थोडं थांबलो होतं तिथे, बाकी ओके. आणि इथं चालू आहे मस्तपैकी आपला रील्सचा शूट, छोटा छोटा. और आज रायडर तर खूप सारे रायडर भेटला रस्त्याला भाई, एक नंबर. म्हणजे आज संडे आहे, त्यामुळं संडेला तुम्हाला माहितीच आहे, संडेला प्रत्येकजण बाहेर निघतो आपल्यासाठी, स्वतःसाठी टाईम देऊन. आणि ही मशीनच अशी आहे ना, प्रेम होऊन जातो हिच्यावर, एक लवट प्रेम. प्रेम करा होतं हिच्यावर, कधीच धोका देणार नाही, नाही का? सोडलेला आहे आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे मुलगावच्या पुढे. आत्ता हा शॉर्टकट मारला आहे डॅमला जायला आम्ही. मला हा मधला रस्ता आहे, मला या रस्त्याचं नाव बिलकुल माहिती नाही. जो पण रस्ता आहे बट आहे, एक नंबर रस्ता आहे बट. आणि इथं कपल खूप सारे फिरायला येतात आणि जान बघू शकता तुम्ही, जली ना तेरी भी जली ना. खूप कपल येतात. सो म्हणून सांगतो प्रेम करावा तर इस राईट पे. म्हणजे माझा सुद्धा राईटच आहे, बट ही रायडिंग इज ऑसम रायडिंग. ओहो क्या बात है. सो रस्ता मस्त आहे आणि खूप सुंदर आहे, त्यामुळं भारी वाटतंय. आता इथे होणार ब्लॉक ब्लास्टर. गरम होतोय आता सध्या, म्हणजे बाईक चालवताना काय नाही वाटत आहे, बट गरम खूप होतं. आणि एक शूट तिथे केलेलं आहे आम्ही, एक छोटासा शूट केला आहे जो की लेंथ करत होतो. सो मस्त वाटला तिथे, छान वाटलं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघू पुढं कसा शूट करायचं काय आयडिया नाही आहे, बट
काहीतरी मस्तच करूया आज, काहीतरी नवीन आणि काहीतरी खास, त्यामुळे अजून मजा येईल बघायला. ओ हो, आणि हा रस्ता शॉर्टकट पण आहे आणि सेकंड छान पण आहे, त्यामुळे आणखी भारी वाटतं रस्ता गाडी चालवायला. पुढे जाऊन रस्ता चेंज होणार आणि मग आम्ही जाणार त्या ब्रिजच्या इथे, आणि त्यामुळे ते आणखी बघायला भारी वाटणार. ओहो, सही है भाई, सही है. तो फार्म हाऊस आहेत. डॅम 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 आला आमचा आता डॅम रे. आणि त्यान आम्ही इथं थांबायचा विचार करतो. जे बघू शकता इथं आपला मस्तपैकी लोकेशन आहे, आणि इथं बसलेत मस्तपैकी चाकणा बिकना घेऊन एकदम फुल बॉडी छाकास. थांबूय काय इथं, मटन मिटन बनवायला घेतलाय, फुल राडा येतात. आम्ही निघालो आता जस्ट इकडनं. शूट वगैरे आपला झालेला आहे. शूट म्हणजे जास्त मोठा नाही झाला, छोटाच झाला आहे, पण ठीकठाक शूट झाला आहे. आणि एक व्हिडिओ शूट करायला तुम्हाला माहिती आहे किती टाईम लागतो. सो धूल लागते ते, तर एक शूटसाठी किती टाईम लागतो तुम्हाला माहिती आहे. आणि एक लाईक ठोकायला तुम्हाला काहीच टाईम लागत नाही, पण लाईक ठोका बाई, कारण का व्हिडिओ बनवायला जो टाईम लागतो ना, आणि त्यानंतर एडिट करायला खूप टाईम लागतो यार, खूप जास्त. सो पोरं बसलेत मस्तपैकी दारू बिरू घेऊन, मस्त चकना बिकना लेके एकदम आज जोरात पार्टी पोरांची बाई. आपण जाऊया घरी. सो आता आम्ही निघालो जस्ट, म्हणजे निघालो मगाशीच. तर आता निघणार सरळ घरी, कारण का क्लायमेट एकदम मस्त झालेलं आहे आणि एकदम थंड क्लायमेट आहे इथे पण, म्हणजे एवढा काय गरम होत नाही आणि एकदम मस्त वाटतंय. आणि राईड करायला तर एकदम आहा चुम्मेश्वरी खतरनाक मला वाटतंय. आणि आता सरळ निघूया घरी. पहिले जाऊया मुलगावला थोडाफार भूक लागली आहे, तर थोडीफार ती भूक मिटूया आपण वडापाव खाऊन, आणि मग डायरेक्ट घरी. पण बंद नसेल झाला तर वडापाव भेटेन, बंद झाला असेल तर आय थिंक वडापाव नाही भेटणार. सो आता तिथं गेल्यावरच समजेल. तर फटाफट घेऊया गाडी, सीधा वडापाव खायला. फाइनली गाइस हम लोग निकल चुके हैं वड़ा पाव खा के, मतलब वड़ा पाव खाऊन मस्त पैकी टेस्टी वड़ा पाव खाऊन आम्ही आता जस्ट निघालो आहे. आणि आता निघतोय घरी. आणि अंधार खूप जास्त झाला आहे, म्हणजे वाजलेत किती मला आय थिंक नाही माहिती एक्झॅक्ट, पण लेट खूप झाला आहे. मला ॲक्च्युली शॉपवर जायचं होतं, पण आय थिंक आता मी नाही जाणार शॉपवर. आता डायरेक्टली घरी जाणार थोडा, आणि मग त्याच्यानंतर बघूया काय करायचं आहे. बट पहिले घरी पोचायला तर पाहिजे नाही का. बट व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटेल यार गाईज, व्हिडिओ बघा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि आपली मराठी एकदम कडके आणि थडके भाषा आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल ही व्हिडिओ पण. आणि सपोर्ट तर करा. आणि सेकंड प्लीज कमेंट करा यार गाईज, प्लीज़ कमेंट. एक कमेंट तुमची ना हा दिल को ऐसा छू जाती है यार गाइस, एकदम समझ सकते हो ना तुम लोग. तो ऐसे छूने वाली कमेंट करो. गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हिनिंग, गुड काय बी पण करा, कमेंट नक्की करा. आणि आता जरा मस्त गाडीला देऊया थोडासा, आणि गाडी निघूया मस्त. आणि हे रस्त्यांचं कामं केल्यापासून ना एक नंबर झालेलं आहे भाई, गाडी रस्ते एक नंबर झालेले आहेत, काय पण बोला. आणि गाडी चालवायला जी मजा येते ना इथं एक नंबर, काय पण. हा
आणि आपल्या भावाची उद्या बाईकची डिलिव्हरी आहे, तर तिकडे सुद्धा जायचं आहे आपल्याला बाईक डिलिव्हरीला. आता बाईक किती वाजता घेतो एक्झॅक्ट नाही माहिती मला, तर आता ते कन्फर्म करावं लागेल किती वाजता जायचं आहे बाईकच्या डिलिव्हरीसाठी. तर बघूया आता, कारण त्याचा कॉल आला नाही आहे मला, तर आय थिंक मलाच कॉल करून विचारावं लागेल त्याला. सो आत्ता जस्ट पोचलो लोटसच्या इथे, आम्ही जस्ट लोटसच्या इथे पोचलो आणि संकटच जाई ना बरोबर. आणि आज संडे बोलल्यानंतर ना खूप जास्त रश आहे इथे बघा. आणि इथं भाऊ का थांबलाय भाई, इथं का थांबलाय हो? अरे चाल इकडनं, कोण नसतं चल. मी बोललो का थांबलाय, पोलिसांसाठी थांबलाय. सो आता पोचलो, आता आम्ही निघूया घरी. इथं थांबलो नाही आम्ही. आणि आज संडे बोलल्यानंतर संडेला रश खूप असते इथे, खूप जण येतात फिरायला. आणि तिकडे सुद्धा संडेच्या दिवशी खूप जण होते. सो बरं वाटतं संध्याकाळच्या टायमाला फिरणारा. म्हणजे आता थंड क्लायमॅट आणि तर ठीक आहे, थोड्या दिवसांनी आणखी ऊन वाढेल आणि काय गोष्टी आपल्याला करायला भेटणार नाही, दुपारच्या तर नाहीच नाही. सो गाइस फायनली हम लोग पोचणे आहे. म्हणजे आता जस्ट पोचायलाच आलो आहे घरी. आणि मित्रांनी फोन केला होता आणि फुल मला घाबरवला. बोलतो भावा, जबरदस्त फ्रँक केला माझ्यासोबत आता जस्ट मित्रांनी. आणि ते मी नाही शेअर करू शकत, सॉरी, पण खतरनाकवाला शेअर आपला फ्रँक केला त्याने. तर आता त्याला थोड्या वेळात कॉल करतो, थांबून. तर आता मी गाडी चालवतो त्यामुळे मी फोन नाही करू शकत. त्याला बोलतो मी कॉल करतो नंतर, थोड्या वेळानंतर. आणि माझे मित्र गेले पुढं आणि इथं का झाली ट्रॉफिक बाई. ट्रॉफिक 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 का झाले ट्रॉफिक. वा, हे आपल्याला गाडी आवडते. पण काय तरी इकडं सिग्नलचं काम अजून चालू नाही झालं आहे. म्हणजे सिग्नल लावले आहेत पण चालू नाही केले सिग्नल अजून. अगर सिग्नल चालू झाले तर इथं ट्रॉफिक किती होईल हे विचार करा. पण लवकर सुटेन पण ट्रॉफिकमधनं माणूस, तेवढं चांगलं होईल, कारण का कोण कुठून घुसणार नाही. जय शिवराय गाईस. उद्या आहे आपली शिवजयंती, त्यामुळं उद्या येणार आहे मजा. दोन्ही ही शिवजयंती पण आहे आणि उद्या मित्राच्या गाडीची डिलिव्हरीसुद्धा आहे. म्हणजे दोन्ही कॉम्बो. सो मजा येईल उद्या. आणि हे लोक कुठे पोचले भाई, आता गेले का काय घरी मला सोडून? अरे काय यार. सो गाइस, तो आजचा ब्लॉग इथंच संपूया आपण, का आता मी पोचायला चालू आहे घरी. थोड्याच वेळात मी घरी पोचेन. आणि प्लीज ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट जरूर करा. आणि कमेंट नक्की करा. आणि तुमचा प्रेम सपोर्ट प्लीज करा, प्लीज प्लीज मला तो प्रेम सपोर्ट देऊया. चल जाऊया आता घरी डायरेक्टली आणि भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर अँड स्वीट ड्रीम. जय शिवराय गाईज अँड बाय बाय.